आपण पाहतोय मुंबईच्या महापौर रितू तावडे या आलेल्या आहेत। सोबतच आपण पाहतोय संपूर्ण बसमधून हे शिवसेना आणि भाजपचे सर्व नगरसेवक एकत्र बसमधून जे आलेच आपल्याला पाहायला मिळते। सर्व नगरसेवक हे बसमधून एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। या सगळ्यामध्ये आपल्याला एकत्र हे बसमधून आलेले आहेत। दोन बस जे आहेत आलेले आहेत। खरं तर साधारणतः आपण पाहतोय ज्यावेळेला बसमधून ज्यावेळेला जायची वेळ होती, सध्या आपण पाहतोय या ठिकाणी हे सर्व नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या गेटवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे आपण पाहतोय सर्व हे या ठिकाणी हे आपल्याला सर्व नगरसेवक जे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेना गटनेते अमय गोळे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत। महापौर पदाच्या निवडणुकीची खरं तर उमेदवारी मागवण्यात आली होती, मात्र बिनविरोधात निवड होते। काय सांगाल? नाही, आज हा सुवर्ण काळ आहे, हा सुवर्ण दिवस आहे आज मुंबईकरांसाठी। आणि जी आज आपली नॅचरल अलायन्स आहे शिवसेना आणि भाजपाची, ती एकत्र येऊन आज आपण महापौर आणि उपमहापौर बसवत आहे। तर हे खरा विजय हा मुंबईकरांचा आहे आणि ज्या मुंबईकरांनी जे निवडून दिलाय, विश्वास ठेवलाय, आज यांचा खरा विजय आहे। खरं तर आज निवड ही औपचारिकता आहे, पदभार स्वीकारला जाणार आहे। कामाची रूपरेषा कशी असणार आहे? कारण युतीतून ही साधारणतः पाहतो निवडणूक आज हे बघा, जे राजकारण केलं, भावनेचं राजकारण केलं, 20-20, 25-25 वर्ष राज्य करून भावनेच्या याच्यावरती, पण आम्ही राजकारण जर विकासाचं होतं, आज विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय आणि हाच अजेंडा पुढच्या 5 वर्षात विकास म्हणजे विकास, त्याच्याशिवाय इतर काही न करताच आम्ही पुढे जाणार आहोत। नक्कीच, धन्यवाद। आपण पाहतोय नगरसेवक आपल्याला हे इथे पाहायला मिळतात। अनेक नगरसेवक जे आहेत ते सद्यस्थिती या ठिकाणी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते। ही सगळी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण पाहतोय किरण तावडे हे शिवसेना आपण पाहतोय। हे आपल्याला अनेक नगरसेवक जे आहेत ते सध्या येताना पाहायला मिळतात। भाजपचे नगरसेवक असतील, यासोबतच आपण पाहतोय भाजपचे नगरसेवक असतील, यानंतर आपल्याला आपण पाहतोय बरेच नगरसेवक किरण तावडे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे नगरसेवक आहेत, ते सुद्धा आलेले आहेत। आपण पाहू साधारणतः आज निवड होते आहे, मात्र ती बिनविरोध होते आहे। आपल्याकडून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही। काय सांगाल एकंदरीत काय रूपरेषा असणार? 12 वाजता महापौर निवडणूक आहे, उपमहापौर निवडणूक आहे आणि बिनविरोध होत आहे। आणि सत्ता एकदा 44 वर्षाने परत एकदा बीजेपीला सत्ता मिळाली। पुढे बघू आता काय करतायत काय नाही, कारण का मागे तुम्ही बघितलंच आहे, गेली 4 वर्ष सत्ता नव्हती तर शिंदे गटाने पक्ष जशी महानगरपालिकेच्या एफडी होत्या तोडल्या आणि त्या 92,000 कोटीच्या ज्या एफडी होत्या तोडल्या आणि जवळजवळ आतापर्यंत 70,000 कोटीपर्यंत ठेवल्या आहेत। त्याचा कुठेतरी निर्णय घेण्यात येईल। काय वाटतं, जे 25 वर्ष तुमच्या माध्यमातून शिवसेनेकडून जसं काम चालू होतं, तशा स्वरूपातलं काम हे भाजपकडून होईल असं वाटतं? शिवसेनेने काम करत होते, पारदर्शकने काम करत होते आणि पहिलंच वर्ष आहे आणि सत्तेमध्ये असताना पण आमच्याबरोबर होते, तर कामाची रूपरेषा त्यांना सुद्धा माहिती आहे। आता बघू पूर्णपणे 100% पारदर्शकता कामामध्ये करतात का, जसं दरवर्षी बोलत असतात। देश हटाव असा त्यांनी नाराज होतो दिलेला आहे। तुम्ही सकाळीच बघितलं, माननीय महापौर रितू तावडे यांनी न्यूजला सांगितलं, त्याच्याबद्दल पण विचार करून काय त्याचे परिणाम ते घेतात। आपण पाहतो हे होते किरण तावडे ज्यांनी आपल्याशी बातचीत केली। अनेक नगरसेवक सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। ही जर तुम्ही इकडची दृश्य पाहिली, या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे हे सर्व नगरसेवक जे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर हे नगरसेवक जे ते खरं तर एकाच बसमधून जे ते दाखल झाले आणि बसमधून एकत्र दाखल झाल्यानंतर ते आता या ठिकाणी नियुक्तीसाठी म्हणजे महापौर पदाच्या नियुक्तीसाठी जी खरं तर निवडणूक आहे ही बिनविरोध औपचारिकरित्या खरं तर आपण पाहतो या ठिकाणी हे जे रितू तावडे असतील, संजय गाडी असतील, हे अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदाची आपण पाहतोय पदभार जो ते स्वीकारतील। मात्र त्या पार्श्वभूमीवरती सर्व नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात जे मुंबई महानगरपालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। निश्चितच आपण पाहतोय अनेक नगरसेवक सदस्य या ठिकाणी, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत थोड्याच वेळात। या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, ते सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत। हे सर्व आपण पाहतो या ठिकाणी नगरसेवक आपल्याला इथे पाहायला मिळतात। भाजपचे हे नगरसेवक आहेत सध्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की ज्या पार्श्वभूमीवरती सद्यस्थितीत पाहायला गेलं तर महिला राज ही आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि बरेच हे सगळं अनेक ही निवडणूक जी आहे ती खरं तर भाजपसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो, कारण गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा महापौर मुंबई महापालिकेमध्ये होऊ शकला नव्हता। मात्र आता प्रथमच गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीनंतर मुंबई
महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या पण महिला महापौर असणारे रितू तावडे या महापौर म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर एकीकडे आपण पाहतोय की या महापौर असताना निश्चितच कशा प्रकारे कामकाज असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण एकीकडे आपण पाहतो की बांगलादेशशी हटाव हा नारा जो तो दिला जात आहे. शीतल गंभीर आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत जे ती करणार आहोत. शीतलताई, थोड्याच वेळात नियुक्ती जी ती होणार आहे, काय सांगाल एकंदरीत या नियुक्तीबाबत? नियुक्ती झाली आहे, आता जे चाललंय ना ते ऑफिशियल चाललंय. कारण उमेदवारी जर दाखल केली होती, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र तुमच्या विरोधामध्ये उमेदवार शिवसेनाकडून असेल काँग्रेसकडून असेल हा देण्यात आलेला नाहीये. काय वाटतं एकंदरीत ती परतफेड होते? ही परतफेड वगैरे नाहीये, कारण की समोरच्यांना पण समजतंय की कोण जास्ती दमदार आहे. आणि महानगरपालिकेमध्ये हा इतिहास घडतो आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर होतो. आणि तुम्ही आता पुढच्या टप्प्यावरती पण तुम्ही बघतील जो बदल घडणार आहे. सध्या बांगलादेशी हटाव हा जो पूर्णपणे नारा असेल किंवा जो एम आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये जे फुटपाथवरती खरे मुंबईकर आहेत ते टॅक्स पेअर आहेत, मात्र बांगलादेशी जे बसलेले त्यांना हटवणार आहे असा सुद्धा नारा पाहायला मिळतोय. काय सांगाल या मोहीम? अर्थातच ते व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीमधले इन शॉर्ट पूर्ण मुंबईकर त्याच्यासाठी प्रो आहेत आणि ही गोष्ट घडणारच आहे. आपण पाहतोय या ठिकाणी आता हे अनेक इथे पाहायला मिळतं आपल्याला. इथे अमित साटम असतील ते आलेले आहेत, मुंबई अध्यक्ष भाजपचे. यासोबतच आपण पाहतोय की यासोबतच आपण पाहतोय की ते सुद्धा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला ते या मुंबई महानगरपालिकेच्या आवारामध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात ही निवडणूक जी आहे ती खरं तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की आजची जरी ही निवडणूक असली तरी ती औपचारिकता आहे, कारण बिनविरोध या ठिकाणी त्यांची निवड झाल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान या सगळ्यामध्ये आपण पाहतो की नगरसेवकांशी सुद्धा आपली बातचीत जी आहे ती सुरू आहे. दरम्यान या नियुक्तीनंतर आता त्या पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याचं कळतं, त्यामुळे आता या सगळ्यावरती नेमकं काय भाष्य करतात हे पाहणं महत्वाचं करणार आहे. त्यामुळे अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.